सध्या तरुणांना नोकरी नाही आहे. मी गृह खात्याच्या ह्याच्यावर बोलण्यासाठी उभी आहे. सध्या तरुणांना नोकरी नाही आहे. सहज पैसा मिळवण्यासाठी तरुण आता ऑनलाईन गेमिंगच्या मागे लागलेले आहेत. आणि जर ऑनलाईन गेमिंग बघितलं तर तो जुगाराचा प्रकार आहे आणि कोणत्याही जुगाराला गेम ऑफ स्किल प्रूव्ह करून लीगल करता येतं. आणि ह्या ज्या गेममुळे 28% 28% GST गव्हर्नमेंटला मिळतो आणि मोठा शेअर युनिकॉर्न कंपनीचा जातो. आणि ह्या कंपनीचा जर आपण रेव्हेन्यू बघितला गव्हर्नमेंटला गेलेला तो 6384 कोटी इतका आहे. आणि ह्याच्यामध्ये विनिंगचे चान्सेस जर बघितले तर 0.0000006%, म्हणजे एवढ्या ह्याच्या प्रमाणामध्ये लोक तिथे जिंकू शकतात. आणि लोकांचं बघितलं तरुण मंडळी आपली घरं विकून जमीन जुमलं विकून सगळं घर देशोधडीला लावून त्या ह्याच्यामध्ये पैसे गुंतवतात आणि सक्सेस न मिळाल्यामुळे त्यांना तिथे सुसाईडचं प्रमाण किंवा आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि ह्याच्यात जर आपण ॲड बघितला तर मोठे मोठे कलाकार जे आहेत, ज्या पर्सनॅलिटी आहेत मोठ्या मोठ्या, त्याचीही ॲड करतात. तर मी इथे यांना गृह खात्याला विनंती करते की जसं आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूने जो ऑनलाईन गेम अमेंडमेंट ॲक्ट आणलेला आहे तसा आपल्या राज्यातही लागू करावा. आणि हे जे सगळे जे मोठ्या मोठ्या पर्सनल जे ॲड करतात त्यांच्यावरही बंदी आणण्यात यावी.